नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीविषयी आलेल्या एका नवीन अपडेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर मग चला कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, अलीकडेच अजित पवार यांनी कर्जमाफीविषयी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील त्यांच्या संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीविषयी वक्तव्य केले आहे। हेच आपण आज पाहणार आहोत। निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की निवडून आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून तसेच त्यांच्या जाहीरनाम्यात देखील शेतकरी कर्जमाफीचा समावेश होता। यामुळे सर्व शेतकरी सरकार निवडून आल्यापासून वाट बघत आहेत की कर्जमाफी कधी होते, परंतु सरकार याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेत नाहीये। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून, पीक विमा मिळावा म्हणून, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी संघटना तसेच इतर संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन देखील छेडले होते, परंतु त्यावरती सरकार काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांच्या संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीविषयी वक्तव्य केले आहे। या दरम्यान त्यांनी सांगितले की शासनाद्वारे महिलांना आता 1,500 रुपये प्रति महिना हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जात आहेत। यासोबत शेतकऱ्यांना मोफत वीजही दिली जात आहे। तसेच लवकरच समितीचे सर्वेक्षण पूर्ण करून गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असे देखील त्यांनी सांगितले। या दरम्यान ते म्हणाले की कर्जमाफी ही फक्त अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की खरंच गरजू आहेत, ज्यांच्या शेतामध्ये काही पिकत नाही, ज्यांनी कर्ज घेतला आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे व ज्या शेतकऱ्यांनी शेतात बंगले बांधले, फार्म हाऊस बांधले व कर्ज घेतले, अशांना कर्जमाफीची गरज काय, असा देखील प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला। त्यामुळे जे खरंच गरजू शेतकरी आहेत अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून समिती स्थापन करून व्यवस्थितरित्या त्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे व नंतरच कर्जमाफी ही दिली जाणार आहे, असे चंद्रकांत दादा बावनकुळे यांनी सांगितले। यासोबतच अलीकडे झालेल्या अजित पवार यांच्या सभेत देखील पत्रकारांनी कर्जमाफीविषयी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी एका शब्दातच त्याचे उत्तर देऊन प्रश्न संपवला। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा समावेश होता। आम्ही हे आश्वासन दिले आहे, कर्जमाफी नाही असे कधीच म्हटलेले नाही। त्यामुळे 5 वर्षांच्या काळात योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल। तर मित्रांनो, हीच होती आजची कर्जमाफीविषयीची अपडेट। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा व कर्जमाफीविषयी येणाऱ्या पुढील प्रत्येक अपडेटविषयी सर्वप्रथम माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।